ची गौरी कुठं गेली बरं? मगापासून हुडकायला लागलोय, कुठं गेली? हो इथं बसली. काय झालंय का गौरे? मी नाही तुम्हाला बोलणार. का? नाही बोलणार. इकडं बघ. का काय झालं? तुम्ही मित्रांच्या घरी शिरकुंबा खाय गेला मला. अरे च्या, म्हणून रागाला गेलीस होय. आता माझं मित्र आहेत म्हणल्यावर मला बोलवलंय म्हणल्यावर आता मग मी जाणारच की. मग करू द्या मला. तुला करून देऊ? मला कुठं येतो शिरकुंबा करायला? येतोय. अच्छा इकडे बघ बरं, खरंच रागाला गेली काय? तुझी कोण मैत्रीण नाही का? हाय की. मग तिनं नाही का बोलवलं तुला? बोलवलेलं. मग तू का गेली नाही? तुझी चूक आहे नाही? नाही गेले. तू गेली नाही, तुझी चूक आहे. आता काय करायचं? करा काय शिरकुंबा. शिरकुंबा मी करू? अच्छा ठीक आहे सर, मला बसू दे. ठीक पलीकडे सर, एवढं काय रागाला चाललीस? अच्छा. तर मित्रांनो, मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो शिरकुंबा खायला. हिला नेलं नव्हतं, त्याच्यामुळे ही रागाला गेले. ही म्हणू लागली मला करून द्या. आता मला तर काही एवढं असं म्हणजे परफेक्ट नाही जमत करायला. जसा जमतोय तसा मी हिला करून देतो. त्यासाठी काय काय सामान लागते ना, ते मी आधी जाऊन दुकानातनं घेऊन येतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय आणलं ते. ठीक आहे चल. तर मित्रांनो, बघा एवढं सगळं दुकानातनं मी सामान घेऊन आलो होतो. हे शेवईचं एक पाकिट आणलं होतं. हे थोडं काजू बदाम आणलं होतं. एक छटाकच आणले बरं का, तेवढं पुरेसं असतं. थोडाच करायचा आहे खायला. आणि इलायची आहे बघा. बाकीचं सामान घरात आहे. ही जरा कमी जास्तीला घेऊन आलो होतो. आणि दूध बघा, तुम्हाला दूध दाखवतो. दूध पण घरात भरपूर शिल्लक आहे. एवढं असं दूध आहे घरात. दूध भरपूर आहे दूध. आता आपण याचा शिरकुर्मा करूया. ठीक आहे चला. दूध मी तापवून घेतलेलं बरं का, आधीच तापवलेलं आहे. तरी पण काय हरकत नाही, काय होत नसते, तापवलेलं दूध पण चालतंय. ठीक आहे यावर झाकूया. चला आता. तर हो का मित्रांनो, शिरकुर्मा करण्यासाठी एक नाही, हे जे काजू बदाम आहेत का नाही, याला आधी बारीक असं कट करून घ्यायचं. हो का, गौरी पण मदत करू लागत होती. बघ करायचं ना का नको? करायचं. नाही केल्यावर काय होतंय? नाही बोलणार. नाही बोलणार? ठीक आहे कर मग. हे काजू आहे ना, म्हणजे असे 2-2 भाग कर. हां ठीक आहे बरोबर. असे 2-2 याचे भाग करून घे. तोपर्यंत मी आहे ना, हे बदाम असं बारीक बारीक कापून घेतो. बघा मित्र, हे बारीक बारीक असं कापून घ्यायचं बदामाचं. असं बारीक बारीक तुकडं करून घ्यायचं. हे बघा मित्रांनो, शिरकुर्म्यासाठी एवढं सगळं साहित्य लागतं. बघा काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी इकडं दूध आहे बघा. हे जवळजवळ 3.5 ते 4 लिटर एवढं दूध आहे बघा. हे एकदम म्हणजे याच्यामध्ये पाणी वगैरे मिसळलेलं नाही, एकदम फुल क्रीम दूध आहे. आणि इकडं बघा हे तूप आहे. हे असं लालसर काय दिसते माहिती आहे का? ह्याला असं कडवून घेतल्यामुळे हे असं लालसर दिसते, त्यामुळं तुम्ही म्हणताल काय तर वेगळंच आहे का. हे तूप आहे. इकडं काजू बदाम आहे. मी असं बारीक बारीक कट करून घेतलं होतं. काजू बदामचे पीस आहेत. आणि हे बघा, ही इलायचीची पावडर आहे. इलायची बारीक बारीक ही करून घेतली. आणि साखर आहे बघा. 1 वाटी साखर घेतली आहे. जेवढी पाहिजे तेवढी टाकायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शेवया. 1 पाकिट आहे, पण एवढं काय लागत नाही, ह्याच्यातलं थोडंच लागणार. कारण शिरकुर्म्याला जास्त शेवया नसतात, ते थोड्याच असतात. हे आपण काढून घेऊया. बघा सगळ्यात आधी गॅस पेटवून असं पातेलं गॅसवर ठेवलं होतं. आता हे तूप आहे ना, हे त्याच्यात टाकून घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. ठीक आहे एवढं बास. गरम झालं बघ पातेलं. बघा गौरी बघा किती आनंद झाला बघा. आता करायचं म्हणल्यावर, शिरकुर्मा करायचं म्हणल्यावर है ना. तूप टाकले. तूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही मित्रांनो. हे जी काजू बदाम आहे त्याच्यामध्ये असं
शालो फ्राय करून घ्यायचं. म्हणजे जास्त जास्त नाही तळायचं, थोडं थोडंच हे असं हे करू तळून घ्यायचं याच्यामध्ये. चालू तर आहे ना गॅस? चालेल असा फेस. बघा आता यात हलकासा सुगंध यायला लागला आहे. आता लगेच गॅस बंद करूया आपण, कारण की तूप जास्त गरम झाल्यावर का नाही हे जे काजू बदाम आहे ना ते जास्त हे होतं, म्हणजे जास्त असं भाजून ते करपून जाईल. त्याच्यामुळं ते थोडंच भाजायचं आणि काढायचं. तर योगा मित्रांनो, हे सगळं काजू बदाम असं भाजलेलं मी काढून घेतले. आणि आता याच तुपामध्ये हे जे शेवई आहेत का नाही, बघा एवढं शेवई घेतलं तर एवढं ह्याच्यात पण असं भाजून घ्यायचं आहे. पण त्याला पण असं थोडं असं भाजून घ्यायचं. गॅस जरा मोठा करतो. एवढ्या शेवया पुरुष आहेत, बास होते तेवढा. तर बघा मित्रांनो, अशा शेवया भाजून घेतल्या त्या. आणि आता ह्या शेवया पण बाजूला काढून घ्यायच्या. हे बघा आता भाजलेल्या शेवया पण काढल्या त्या, आणि हे काजू बदाम पण भाजलेलं काढून घेतलं आहे तुपातून. आता काय करायचं माहिती आहे का, या तुपामध्ये हे दूध आहे ना याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण. हे बघा मित्रांनो, हे दूध आता ह्याच्यात टाकतो मी. कसं आहे? आता याला आपण चांगलं ढवळून घेऊया. आता गॅस मोठा केला तर काय हरकत नाही. आता याला चांगलं उकळी येऊस्तर असं ढवळून घेऊया आपण. म्हणजे या शिरखुर्म्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, दूध जरा आटवावं लागतं. दूध आटवल्यामुळं ते चांगलं लागतं. आता ह्याला उकळी येऊशी आपण वाट बघूया. उकळी येऊ द्या आता ह्याला. उकळी येऊस्तर असं आपण ढवळत राहूया. तर ही वर जी तुम्हाला तवंग दिसतो ना मित्रांनो, हे दुसरं तिसरं काय नसून तूप आहे. आता तुम्ही म्हणताल कशाचा तवंग आलाय वर असा लाल लाल, काय नाही, तुपाचा तवंग आहे. हे बघा मित्रांनो, दुधाला अशी खळखळून उकळी आली. मी जास्त दूध नाही आटवणार, कारण की दूध आधीच गरम होतं. तुम्हाला जसं म्हणलं होतं मला, दूध आधीच आमचं गरम होतं, तापून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे जास्त दूध मी इथं नाही आटवणार. एक उकळी ह्याला बास होती, एवढीच एक उकळी आली. आता ह्याच्यामध्ये आपण साखर हे टाकून घेऊया. तोपर्यंत मोबाईल मी गौरीकडे देतो. गौरी थांबली तर दरगौरी मोबाईलवर. एक वाटी एवढी साखर म्हणजे टाकून घेतो. तुम्ही जेवढं गोड खाताय तेवढं तुम्ही टाकू शकता. आमच्या घरामध्ये जरा जास्त गोड खाते ते, थोडं राहू द्या. काही साखर आपण चांगली करत देऊ. तर मित्रांनो, साखर बघा आपण टाकली होती सगळी पूर्ण, आता ती विरघळून गेली. आता आपण याच्यामध्ये दुसरे पदार्थ टाकतोय. जरा लाईट इथं पडत नाही बरं का, त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या. आपलं घर काय आपलं नवीन नाही, जुनं आहे आपलं घर, कसं तर गरीब असं सांभाळून घ्या. आपल्याकडे पैसे आले की आपण पाडून चांगलं नवीन घर बांधू. पुन्हा तुमचा सपोर्ट पाहिजे त्यासाठी मला. त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक करा,
सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर. आणि कमेंटवर कर जावा, तुम्हाला आवडलं नाही आवडलं तरी पण कमेंट कर जावा. मला कसं तुम्ही कमेंट केली का नाही, मला व्हिडिओ बनवायला अजून जरा असं भारी वाटते मला व्हिडिओ बनवायला. ठीक आहे. आता साखर पूर्ण अशी ह्याच्यामध्ये विरघळून गेली. आता हे काजू बदाम आहेत का नाही, आपण ते तुपामध्ये भाजून घेतलेलं ते घालू याच्यात. घातलं हे. आणि हे जे शेवया आहेत का नाही, आपण तुपामध्ये भाजून घेतले होतं ते पण याच्यामध्ये घालूया. त्याला चांगलं असं आपण ढवळून घेऊया. आणि हे बघा, हे जे वेलची जी पूड होती ती पण याच्यामध्ये टाकूया आपण. वेलचीमुळे काय होतं माहिती आहे का, सुगंध मस्त येतो. ते आपण ढवळून घेऊया, हलवून घेऊया. एक 10-15 मिनटं लागतील, 10 ते 15 मिनटं लागतील शेवया मस्त शिजायला. ते आता हे असं पातळ दिसतंय, हे घट असं जास्त शिजलं ना मग ते असं घट होत जाते. हो मित्रांनो, जवळजवळ 15-20 मिनटं झाले हा शिरकुंबा शिजतो या. आता आटून एवढा झाला आहे बघा, तुम्ही बघू शकता. मग की एवढं दूध होतं, आता एवढं झालं आहे. तर बघा एवढं ह्याला शिजवायला लागतं. आता हा तयार झाला आहे. आता गॅस बंद करूया आपण आणि थोडा ह्याला थंड होऊ देऊ आणि मग आपण खाऊया. बघा मित्रांनो, असा शिरकुंबा झाला होता, थंड झाला आहे आता हा. बघा असं जरा आता ह्याला घट्ट झाली, असं जरा दाटसरपणा आला याला. हे बघा मित्रांनो, फायनली आता आपला शिरखुर्मा तयार झाला आहे, थंड झाला आहे आता हा. आणि इकडं बघा, असं आईने असं गुलगुले केले होते याच्याबरोबर खायला. गरम गरम गुलगुले आहेत. गौरी पण बसली बघा इथं. खा गुलगुले तर बुडवून खा. कसं लागतंय? छान आहे का? ती खाय, ती पण की पी. कसं लागतंय? या म्हणा तुम्ही पण खायला. या तुम्ही पण खायला. आता छान लागते का? आता नाही नाराज होणार? नाही. ठीक आहे.